बरं. अर्थात घोडबंदरमध्ये मोठे मोठे टॉवर्स उभे राहत आहेत आणि जिथे टॉवर उभे राहतात तिथं मग पुन्हा पायाभूत सुविधा देणं हे किती चॅलेंजिंग आहे, कारण तुम्ही आता इलेक्शनला सामोरं जाताय तर नाही, तेच हा प्रश्न. आपल्याकडे UDCPR आला आणि त्याच्यानंतर निश्चितच आपल्याला फार मोठ्या प्रमाणात सिटीमध्ये ग्रोथ ही दिसून आली. पण एक अजून गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सुरुवातीला म्हणजे आजपासून 3-4 वर्षा अगोदर म्हणजे कोविडच्या थोडासा अगोदर आपण जर बघितलं तर रिअल इस्टेटमध्ये फ्लॅट्सचे भाव हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत होते आणि सर्वसामान्याला फ्लॅट्स उपलब्ध होत नव्हते. याच्यामध्ये सर्वसामान्यांना फ्लॅट्स आज तो जो 2 वर्ष अगोदर 3 वर्ष अगोदर जो रेट होता तोच रेट आज कंटिन्युएशनमध्ये आहे आणि त्याच्यामुळे एक त्याला जे आपण करेक्शन बोलतो मार्केटमधली ती करेक्शन याच्या माध्यमाने झाली. पण त्याचबरोबर त्यांना मूलभूत सुविधा ज्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत याच्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासनाने काम करणं हे अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये रस्ते असतील, पाणी असतील, वेस्ट मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टीने काम करण्याचं राज्य शासनाच्या माध्यमाने आम्ही सगळेजणच खरं तर प्रयास करतो आहे. कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट हे उपलब्ध करून दिलंच पाहिजे, त्याचा एक प्रयास चालू आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे पाण्याच्या दृष्टिकोनाने ठाणे महानगरपालिकेला स्वतःचा डॅम असण्याच्या दृष्टिकोनाने मागच्या अधिवेशनामध्येच माननीय शिंदेसाहेबांनी UD मिनिस्टर म्हणून घोषणाही केली आणि आता त्याचं लँड ॲक्विजिशनचं काम पूर्ण होत आलं आहे. निश्चितच ठाणेकरांना स्वतःचं डॅम